लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साला. खूप तू काय चांगलं देशील रे? आहे. तू जीप कापून टाकीन मी. बर बर बघूया की तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास बसेल. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आहे आम्ही. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपमधून शिवरायांचा वंशज असल्याचं सांगत घरात घुसून मारण्याची धमकी दिली जाते. घरात मुस्लिम मारीन साला हरामखोरा. धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव संजय गायकवाड असल्याचंही म्हटलं जात आहे. हो, तेच संजय गायकवाड जे आमदार असूनही वारंवार वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता ही त्यांची अशीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. या क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड गोविंद पानसरेंचे हाल काय झाले, घरात घुसून मारीन अशी थेट धमकी देत आहेत. गायकवाड एवढ्यावरच थांबलेले नाहीत. मी शिवरायांचा वंशज आहे असा ठामपणे छाती ठोकपणे दावा करताना दिसत आहेत. पहिल्यांदा ती ऑडिओ क्लिप पूर्णपणे ऐका. आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडं आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. हा? आणि ते एकेरी नाही आहे. गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास बसेल. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आहे आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये. पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साला. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचताना दिसला? तुम्ही मी धमक्या देत नाही. मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित आम्हा नीट बोल. त्या मायाशी शिवाजी महाराज होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी काय व्यवस्थित सांगतो बोलतोय, तू? तुम्ही व्यवस्थित राहायचं बोला. तू राहायचं कुठं? तू आराम खोरा. मी कोल्हापुरात राहतोय. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे
का तू शिवाजी महाराज मला बच्चाला काय सांगतो मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा तुम्ही वाचून घ्या पुस्तक. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. आता सकाळी आता बोलत आहे तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. हा, काय करणार आहे तुम्ही? अरे बर. हा आणखीन काही हा आणखीन काही आणखीन काय नाही, शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कसे नाही घ्या आणखीन जरा. आणखीन सांग काय करायचं तो. तेच मला पण शिव्या येतात. हा पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे त्या जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना तो व्यवस्थित बोला. त्याला साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं काय. त्या मायानं दूध पाजलं असं ना तू सांग फक्त कुठे यायचं ते. नाही ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा आणि इंग्रजच्या जो त्या बायको जो त्या तेच आणखीन काय बोलास तुला. अरे बाबा व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा तू वाचायचे देऊन कष्ट घे. पाय खालतो तिकडे येऊन मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. हा? त्या राजाचा अपमान करतो का तू. अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो. सांगतो रे. हॅलो कुत्तड्याची अवलाद तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं साल. तुमच्यासारख्या लोकांमुळे मग त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायचे जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा आणि शिव्या टाकला. दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायचे जरा कष्ट घ्या. हो तू कळलं नको का? शिकू आम्हाला वाचणं काय. साला तू पुऱ्या पण- शिवाजी महाराज तू पण समयामध्ये आहे ना. इतिहास बदलून करून टाकला तुम्ही हराम खोरा हो. तेच जरासं वाच हा? जरा. त्या मल्लव शिवाय वाचायचं. हा हा हा? जरा वाच जरा. जा, कुठं रिपोर्ट आहे तो दे. कुठं पब्लिश कर. बघा इकडे उद्या ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू हा, भेट फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू. फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण अरे बाबा तुला औरंगजेबाचा का तू. सांगितलं ना. आमचा तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषेत लिहिलं कसं मग. हा मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी नाही का. आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिलं मग. मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा. हा मग ते हेडिंग आहे ना ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार. ते शीर्षक आहे पुस्तकाचं उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय. अरे मी पुस्तक दिलं का लिहिलं ना कुत्तड्याची अवलाद. हा ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना. आम्हाला शहाणपण शिकवू राहिला. हा शहाणपणा नाही शिकवत. वाचाय जरा कष्ट घ्या. हा अरे सगळं वाचले मी. शहाणपणा शिकव मला. बरं किती पानाचं पुस्तक आहे? हा किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पानाचं आहे रे. हा 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 पानाचं 72 पानाचं. मग ते एक बरोबर आहे काहीतरी किती सांग. ठरवा. 72 पानाचं पुस्तक. हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा ते. हे सांग ना आता, आहे तू ना आता पुस्तक हातात. तू म्हणला ना किती पानाचं आहे. 72 पानाचं म्हणलं तुला मी. हा, मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना तर 1 तास 1.5 तास लागतात ते हे वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर. मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि मग तुला अनादर दलाल आहे करणं का. हा दलाल आहे का तू. दलाल तुम्ही आहे का पुस्तक वाढणार. तुम्ही असाल दलाल. ए त्या मग कुत्तळ बायकोले मी घ्याल दलाल म्या नव्हेलं का अरे ते. बाबा हेच संस्कार दिलेत का तुला? हा? काय बोलतोय? काय संस्कार शिकवतो त्या माहिती. ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. तुला मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार तुला घरी भेटणार. राजेंद्र नगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप चांगलं तू जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. या उद्या जीप कापायला. येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. थांब तुला आता रोज तुला तू
100 पोस्ट शिवाय थांब जरा नंबर देतो. बर बर बघूया की बघूया. काय बघतो रे? बघूया. काय बघतो त्या काय बघतो तू? तेच बघूया. उद्या काय किती हे आहेत का नाही, उद्या बघूया आपण. तुला सांगतो थांब जरा. शिवसेनेचे आमदार असणाऱ्या संजय गायकवाडांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्याचे या क्लिपमधून दिसतंय. पण गायकवाड का भडकले तेही पहा. संजय गायकवाड यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकाला आक्षेप आहे. शिवरायांचं एकेरी नाव घेतल्यावरून गायकवाड यांनी थेट प्रकाशक प्रशांत तांबे यांना फोन केला आणि शिव्यांची लाखोली वाहिली. गोविंद पानसरेंचं ते पुस्तक जुनं आहे, आधी पुस्तक आणि त्याबाबतीतचे स्पष्टीकरण वाचा असं प्रकाशकाने सांगूनही गायकवाड शिव्या देत राहिले. शिवराय सोप्या भाषेत सांगणाऱ्या गोविंद पानसरेंनाही सोडलं नाही. आता चहूबाजूनी टीका होताच माझ्या ऑडिओमध्ये मोडतोड केल्याचा दावा करत गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. पण अशा लोकांची जीभ हसडलीच पाहिजे म्हणत गायकवाडांनी एक प्रकारे भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवून दिलंय. ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिसवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हसडल्या. त्याला मी जीभ हसडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हसडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. संजय गायकवाड यांच्या भूमिकेनंतर प्रकाशक प्रशांत तांबे आणि गोविंद पानसरेंच्या सून मेघा पानसरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. गायकवाडांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. तर प्रकाशक प्रशांत तांबेंच्या वृद्ध आईने गायकवाड यांना घरात घुसूनच दाखव म्हणत खुलं आव्हान दिलंय. ते पुस्तक आज पहिल्यांदा त्यांना काल कळलं की अशा पद्धतीचं कुठलं तरी पुस्तक आहे. यावरून पुस्तकाशी त्यांचा काहीही संबंध नसणार आहे. त्यामुळं वाचायचा पर्याय त्यांनी सोडला आणि त्या फोन कॉलमध्ये ते सातत्यानं मला शिवीगाळ करत होते. आईवरून शिवी देत होते, बायकोवरून शिवीगाळ करत होते आणि तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीच्या धमक्या ते मला देत होते. म्हणजे एकीकडं नारी शक्ती म्हणून आव आणायचा आणि दुसऱ्यांच्या आईला, दुसऱ्यांच्या बायकोला अशा पद्धतीनं घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करायची. याच्यावरून सुद्धा हे किती महिलांचा आदर करत असतील हे क्लिअर होतं आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जी धमकी मला दिलेली आहे, जी शिवीगाळ केलेली आहे, त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी आपल्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचे शिवाजी महाराज दाखवलेले आहेत, त्यांचं एक रयतेचा राजा म्हणून, एक सर्वसामान्य लोकांचा, गोरगरिबांचा राजा म्हणून जे त्यांनी सगळं एक विश्लेषण केलेलं आहे, ते विश्लेषण लक्षात घेता या आमदारांनी हे पुस्तकही वाचलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल अशा पद्धतीने अर्वाच्य भाषेमध्ये ते बोललेले आहेत. मी सगळ्यात आधी त्याचा निषेध करते. एका ज्येष्ठ विचारवंताबद्दल त्यांचं पुस्तक न वाचता अशा पद्धतीने बोलणं, हे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता वारसा चालवत आहेत हा प्रश्न मला इथं विचारावासा वाटतो. ते आमदार असलं तर घरी यावं आता सध्या. त्याला मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. लोकांचं पैसे 4 पैसे खाऊन ते आमदार झाला. स्वतः जीवावर आमदार झाले नाही. आम्ही लोकांचं पैसे खात नाही. त्याला खरे आईबापाचं पिल्लू असले ते तर माझ्या दारात यावं, मग त्याला बघ कसं होऊन जाईल. ते घरात येऊन मारणार असं आम्ही मारणार. ती धमकी टाकतो ना माझ्या मुलग्याला येऊन घरात येऊन मारतो म्हणून यावं. ते का दिलंय, पण तिने अशी धमकी का दिली? काय ती पुस्तक लिहिलं म्हणून दिलं ना. कसली पुस्तक? चुकीचं आहे. ते पुस्तक चुकीचं आहे का? पुस्तक चुकीचं वाचून दाखवा ना. वाचून दाखवून ते धमकी द्यायचं. चुकलेत का पुस्तक? तिला सोडायचं नाही आता, यावं. ते संजय गायकवाडांची वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण यावेळी मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ जिथं आहे त्या बुलढाणा जिल्ह्यातले आमदार असूनही शिवरायांचं नाव घेत गायकवाड यांनी गंभीर गुन्हा केलाय. शिवरायांची 8वी पत्नी आमच्याच घराण्यातील होती म्हणत शिवरायांचा वंशज असल्याचा दावा करतायत. पण ज्या शिवरायांनी महिलांचा आदर केला, शत्रूपासून रक्षण केलं, त्यांचेच वंशज असल्याचा दावा करणारे संजय गायकवाड मात्र आईवरून शिवीगाळ करतायत. जे खटकलं ते प्रकाशकाला चांगल्या भाषेतही विचारता आलं असतं. पण गायकवाडांनी शिवराय आपल्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणाऱ्या
दिवंगत गोविंद पानसरेंनाही शिव्या घातल्या, प्रकाशकाला धमकावलं. मग 1988ला प्रकाशित झालेल्या पुस्तकावर आज आक्षेप घेणारे गायकवाड इतके दिवस झोपले होते का? शिवरायांवर प्रेम आहे म्हणणाऱ्या गायकवाडांनी छत्रपतींचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन का घेतला नाही, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. बुलढाण्याहून जका खान आणि कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.